पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या प्रिया आणि प्रीतमला विचारत असते की तुम्ही स्कूल प्रोजेक्टबद्दल काही विचार केला आहे का. तर प्रिया सांगते, हो अहिल्या मॅडम, माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत आणि अनुष्कासुद्धा यात इंटरेस्टेड आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अनुष्का त्या ठिकाणी येते. तिला बघून अहिल्याला आश्चर्य वाटते. तर प्रिया तिला सांगू लागते की अहिल्या मॅडम, मीच अनुष्काला आज घरी बोलावून घेतलं आहे. तर प्रीतम विचारत असतो, पण का प्रिया मॅडम. आणि मग प्रिया सांगते, मला आपल्या रूममध्ये काही इंटेरियर चेंजेस करायचे होते आणि म्हणूनच मी अनुष्काला बोलावून घेतलं आहे. आणि या निमित्ताने आपल्याला तिचं कामसुद्धा बघता येईल आणि मग तिला स्कूल प्रोजेक्ट फायनली देता येईल. ते ऐकून प्रीतम म्हणत असतो, पण आता आपल्या रूममध्ये चेंजेस करायची काय गरज आहे, आपली रूम तर ठीक आहे ना. मात्र त्यावेळी अनुष्का मध्ये पडत म्हणते की प्रीतम सर, आता तुमचं लग्न झालं आहे, आता तुमच्या खोलीमध्ये प्रिया मॅडमसुद्धा राहत आहेत, मग त्यांना त्यांच्या कम्फर्टनुसार काही चेंजेस करायला नकोत का. तर अहिल्यालासुद्धा अनुष्काचं हे म्हणणं पटतं आणि त्यामुळे प्रीतम गप्प बसतो. त्यानंतर मग प्रिया तिला खोलीमध्ये जे काही चेंजेस करायचे असतात त्याबद्दल अनुष्काला सांगते. तर अनुष्का लगेच तिला कलर पॅलेट दाखवत म्हणते की तुम्ही यातील शेड चूज करा, आपण लगेच कामाला सुरुवात करूयात. अनुष्काच्या कामाची ही पद्धत बघून प्रिया प्रीतम तर खूपच खुश होतात. प्रिया म्हणत असते की अनुष्का, मला असं वाटलं होतं की आधी मी तुझं काम कसं आहे ते चेक करेल आणि मग तुला स्कूल प्रोजेक्ट द्यायचं की नाही ते ठरवेल, पण खरंच तुझं काम खूप सुंदर आहे. तू मला आत्ता हे जे कलर पॅलेट दाखवलं आहे ना, ते सुद्धा मला खूप आवडलं आहे. आणि मग त्यानंतर ती अहिल्या आणि प्रीतम मिळून निर्णय घेतात की स्कूल प्रोजेक्टमध्ये आपण अनुष्काचीच मदत घेऊयात. त्यामुळे अनुष्कासुद्धा खुश होते. त्यानंतर ती अहिल्याला सांगते की मला तुमच्या प्रोजेक्टची ब्ल्यूप्रिंट लागेल, म्हणजे मला थोडा स्टडी करता येईल आणि मग त्यानुसार आपण पुढचा प्लॅन करूयात. तर अहिल्या म्हणत असते की ठीक आहे, पण कदाचित आज मला तुला ब्ल्यूप्रिंट देता येणार नाही, कारण प्रिया आणि प्रीतम बाहेर चाललेत आणि मी सुद्धा फॅक्टरीमध्ये चालली आहे. तर प्रिया मध्येच म्हणते, पण आदित्य सर तर ऑफिसमध्ये आहेत ना, मग ते अनुष्काला ब्ल्यूप्रिंट देतील. आणि त्यावर अनुष्का म्हणते की काहीच हरकत नाही, मला सुद्धा त्याच रोडने जायचं आहे. त्यामुळे अहिल्या आणि प्रिया खुश होतात. दुसरीकडे आदित्य ऑफिसमध्ये आलेला असतो. तर त्याला बाहेरच मीडियावाले भेटतात. मीडियावाले आदित्यला अनेक प्रश्न विचारत असतात. आदित्य त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि त्यावेळी तो कंपनीच्या यशाचं श्रेय कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना, अहिल्याला, श्रीकांतला आणि मुख्य म्हणजे पारूला देतो. तो म्हणत असतो की पारू खरंच खूप लकी आहे, कारण जेव्हापासून ती आमच्या कंपनीत आली आहे तेव्हापासून आमच्या कंपनीची खूप ग्रोथ झाली. आणि मग तो ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघणार इतक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि ती चुकून आदित्यला जाऊन धडकते. त्यामुळे तिच्या हातात जे काही डॉक्युमेंट्स असतात ते खाली पडतात. आदित्य पटकन ते तिला उचलून देतो. तर ते मीडियावाले त्या दोघांचे भरपूर फोटोज काढतात. त्यानंतर ते दोघे जण ऑफिसमध्ये जातात. अनुष्का तिच्या प्लॅनबद्दल आदित्यला सांगते आणि त्या दोघांचं त्या स्कूल प्रोजेक्टबद्दल बोलणं सुरू असतानाच आदित्यला पारूचा कॉल येतो. आदित्य तिला विचारत असतो की पारू काय झाले, मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, आपण नंतर बोलूयात. पण पारू काही ऐकत नाही. ती म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही जेवण केलं की नाही ते सांगा मला. तर आदित्य म्हणतो, नाही पारू. तर पारू लाडीगोडी लावत म्हणत असते की आदित्य सर, प्लीज तुम्ही आधी जेवण करून घ्या, तुम्ही सकाळीसुद्धा काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशल डबा पाठवला आहे. आता मी अर्ध्या तासाने पुन्हा कॉल करेल, तोपर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे. आणि त्यावर आदित्यसुद्धा हो म्हणतो. तर अनुष्का त्याला विचारत असते की कोणी स्पेशल व्यक्ती होती का. तर आदित्य हसून म्हणतो, हो, खूप स्पेशल. आणि मग तो अनुष्काला असंही सांगतो की तिने माझ्यासाठी आज टिफिन पाठवला आहे आणि जर तो आत्ता मी खाल्ला नाही ना, तर ती इथे येऊन थैथयाट करेल. त्यामुळे आता आपण दोघेही लंचसाठी जाऊयात. आणि त्यावर अनुष्कासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे कामिनी धावत पळत प्रियाकडे येते आणि तिला म्हणत असते की बघ प्रिया, या मीडियावाल्यांनी काय बातमी छापली आहे, आपल्या आदित्यचं आणि त्या अनुष्काचं लग्न ठरले आणि आपल्याला माहीतसुद्धा नाही. त्यानंतर मग प्रिया ती बातमी बघते. मीडियावाल्यांनी ऑफिसच्या बाहेर आदित्य आणि अनुष्काचे जे फोटोज काढलेले असतात ते फोटोज सगळीकडे व्हायरल झालेले असतात आणि त्याचसोबत असंही लिहिलेलं असतं की हे दोघेजण लग्न करणार आहेत. त्यामुळे प्रिया खूप चिडते आणि दामिनीला म्हणते की या सगळ्यावर आपण विश्वास ठेवायला नको, आपण याबद्दल लवकरात लवकर अहिल्या मॅडमला सांगूयात. आणि मग त्यानंतर त्या दोघी लगेच अहिल्याकडे जाण्यासाठी निघतात. त्यावेळी अहिल्यासोबत पारूसुद्धा असते.
मग त्यानंतर प्रिया आणि दामिनी तिला घडलेला सगळा प्रकार सांगतात. तर ती बातमी बघून अहिल्या जास्त काही रिॲक्ट करत नाही. मात्र दामिनीच म्हणत असते की बघा ना वहिनी, आधीसुद्धा बातमी छापून आली होती की या पारूने आणि आदित्याने पळून जाऊन लग्न केलं आहे आणि आत्तासुद्धा आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाची बातमी छापून आली आहे. मला तर आपल्या आदित्याची ना खूप काळजी वाटते. पण अहिल्या तिला म्हणते की दामिनी, तू खरंच ना तोंड उघडू नको, कारण जेव्हा तू बोलायला तोंड उघडते तेव्हा काहीतरी वेगळंच बोलते आणि खरंच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची काही गरज नाही आहे. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. त्यामुळे तो काय झाले असं विचारतो. तर मग दामिनी लगेच त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे आदित्यला सुद्धा धक्का बसतो. मात्र त्यानंतर अहिल्या आदित्यला समजावते की मला माहिती आहे जे काही घडले त्यात तुझी काही चूक नाही आहे आणि असं काही ना काही होत असतं, तू जास्त लक्ष देऊ नको. तर प्रियासुद्धा म्हणत असते की हो अहिल्या मॅडम, मलासुद्धा तुमचं म्हणणं पटतंय आणि आजकाल आपल्या किर्लोस्कर ग्रुपबद्दल काही ना काही बातमी छापून येतच असते. तर आदित्य म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर या सगळ्या बातम्या डिलीट करायला सांगतो. पण तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, कारण मी ऑलरेडी सगळ्या बातम्या डिलीट केल्या आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर अनुष्का म्हणते की माझे काही मित्रमैत्रिणी मीडियामध्ये आहेत आणि त्यांना सांगून मी हे सगळं थांबवलं आहे. त्यामुळे अहिल्या तिच्यावर खुश होते आणि तिला विचारते की तुला या सगळ्याचा काही त्रास तर झाला नाही ना. तर अनुष्का म्हणत असते की नाही अहिल्या मॅडम, आणि हे सगळं तर आपल्या बाबतीत घडतच असतं, त्यामुळे मी जास्त काही त्रास करून घेत नाही. त्याचवेळी दामिनी पुन्हा मध्ये पडते आणि अनुष्काला म्हणते की अगं अनुष्का, काही दिवसांपूर्वी ना आदित्याने पारूने पळून जाऊन लग्न केलं आहे अशी बातमी छापून आली होती आणि आता तुझ्या आणि आदित्याच्या लग्नाबाबत बातमी छापून आली आहे. पण ते ऐकून अहिल्या मोठ्याने तिच्यावर ओरडते. तर अनुष्का म्हणते की थांबा अहिल्या मॅडम, मी यांना माझ्या भाषेत समजावून सांगते. आणि मग त्यानंतर ती दामिनीला म्हणते की श्रीमंत आणि प्रसिद्ध असण्याचा हाच एक तोटा आहे. आपल्याबद्दल मीडियावाले वाटेल ते छापून आणतात, पण त्याचा आपण स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा ते आपल्या हातात आहे. आणि मुळात लग्न ही अतिशय खाजगी गोष्ट आहे. आणि मग त्यानंतर ती दामिनीला चांगल्या शब्दांमध्ये सुनावते. त्यामुळे दामिनीसुद्धा गप्प बसते. तितक्यात मग श्रीकांतही त्या ठिकाणी येतो. त्यालासुद्धा या सगळ्या बातम्यांबद्दल समजलेले असते. पण अहिल्या म्हणते की काळजी करू नको, अनुष्काने सगळ्या बातम्या थांबवल्या आहेत, त्यामुळे तो तिच्यावर खुश होतो. पण मग तो अनुष्काला विचारतो की या सगळ्याचा तुझ्या घरच्यांवर काही परिणाम तर झाला नाही ना, ते तुझ्यावर रागवले तर नाही ना. तर अनुष्का म्हणू लागते की श्रीकांत सर, तुम्ही विसरताय वाटतं की मला आई वडील नाही आहेत. आणि ते ऐकून श्रीकांत तिची माफी मागतो. तर अनुष्का म्हणत असते की प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका, खरं तर मामा मामी आहेत ते माझ्यासोबतच राहतात. मात्र मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा माझा वाढदिवस होता. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना त्या दिवसाची गोष्ट सांगू लागते. त्या दिवशी अनुष्काचा वाढदिवस असल्यामुळे तिचे आई बाबा तिला शाळेत सोडण्यासाठी आलेले असतात. मात्र पुन्हा जात असताना त्यांचा भयंकर अपघात घडतो आणि त्या अपघातामध्ये तिची आई जागीच मरण पावते. आणि जेव्हा बाबा शुद्धीवर येतात आणि त्यांना हे सगळं समजतं तेव्हा त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू होतो. आणि हे सगळं ती सांगत असताना सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. तर अनुष्का म्हणत असते की खरं तर मी वीक नाही आहे, पण आईबाबांचा विषय निघाला की मला त्रास होतो. तर अहिल्या म्हणत असते की काही हरकत नाही आहे. आणि मग ती पारूला सांगते की तू अनुष्काला गेस्ट रूममध्ये घेऊन जा, तिला फ्रेश होऊ दे. आणि मग पारू अनुष्काला तिथून घेऊन जाते. जात असताना ती अनुष्काला म्हणत असते की अनुष्का मॅडम, मला तुमचं दुःख समजू शकतं, कारण मी लहान होते तेव्हाच माझी आई वारली आणि माझा बा कामाच्या निमित्ताने शहरात आला, त्यामुळे मी सुद्धा एकटीच वाढली आहे. तर अनुष्का म्हणत असते की पारू, या जगामध्ये स्त्रिया कणखर असतात, त्यामुळे आपण असं दुःखाला घाबरून नाही राहिला पाहिजे. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.